श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 नोव्हेंबर पासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज 11 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचे सांगितले जाते आणि यामुळे या महिन्यात पूजेसारखी अनेक शुभदायक फलदायी ठरक असतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते. तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते. या लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अनेक स्त्रिया व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील म्हटले जाते. तसेच या मार्गशीर्ष महिन्यात स्त्रियांना गुरुवारचं व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते. त्याचबरोबर या व्रतामुळे घरातील आर्थिक अडचणी या देखील दूर होतात. श्री माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात अखंड वास करावा, आपल्या घरात पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा व्रत करतो त्याचं शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. तुम्ही उपास नाही केला तरी चालेल, पण संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा. हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराटी होईल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर असा हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे. आज सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला एका ठिकाणी लावायचा आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत नसाल किंवा ज्या घरात व्रत केलं जात नसेल तरी हा उपाय जो आहे तर तुम्ही करू शकता. कारण आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच आपण या काळामध्ये गुरुवारच्या दिवशी काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. दिवा हा सूर्य आणि अग्नी यांचे प्रतीक आहे. आपल्या हिंदू धर्मात दिव्याला अत्यंत पवित्र शुभ मानले जाते. दिव्याला ज्ञानाचे, त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक देखील म्हटले जाते. जर नित्यनियमाने आपल्याला देवघरात दिवा लावला तर घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील दारिद्र्य हे देखील दूर होते. इतकं महत्त्व दिव्याला दिले जाते आणि जेव्हा आपण एखादी पूजा किंवा एखादा उपाय दिवा प्रज्वलित करून करत असतो, म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो, तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवापर्यंत पोहोचवण्याचे काम हा दिवा करत असतो. इतकं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला दिले आहे आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला अवश्य आज आपल्या घरात करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा, जर घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा जिथे तुम्ही ₹5 कमवता तिथे तुमचे ₹100 खर्च होत असेल, पैसा हा घरातून वायफळ खर्च होत असेल किंवा घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग जे असतील ते बंद झालेले असतील, घरामध्ये कमवणारा एकच व्यक्ती आहे परंतु घरातून पैसे जाण्याचे मार्ग हे खूप वेळा जास्त असतात. कधी कधी घरात पैसा सुद्धा येतो परंतु आलेला पैसा हा आजारपणात किंवा इतर कारणातून तो परत निघून जातो. पैशाला पैसाच लागत नाही आणि यामुळे आपल्याला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असते. तसेच बराच वेळा असंही होतं, की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आणि आपण प्रयत्न करूनही त्या कामात आपल्याला यश मिळत नाही. कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नाही किंवा कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. घरात सतत वाद, क्लेश, भांडणे होत असतील, तर हा एक दिवा तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी, घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला आवर्जून संध्याकाळी लावायचा आहे. हा दिवा लावल्याने वाईट लोकांची नजर किंवा शत्रूंची नजर ही आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर पडत नाही. सर्व शत्रूंचा नाश होतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे. देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे.
ज्याला आपण मातीची पंती देखील असं म्हणत असतो. मातीचा जो दिवा आहे तर हा हा पंचतत्वापासून बनवला गेला आहे. त्यामुळे या दिव्यामध्ये सकारात्मकता जी असते तर ती खूप जास्त असते. आणि असा हा दिवा आपण जर उपयासाठी वापरला तरी त्याचा खूप जास्त फायदा आपल्याला होत असतो. म्हणून एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप जर नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल, किंवा इतर कोणतेही तेल तुम्ही दिव्यात घालू शकता. फक्त मोहरीचं तेल तुम्हाला दिव्यात टाकायचं नाहीये. आता दिव्यामध्ये जर तुम्ही तेल घातलेलं असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे. दुहेरी कापसाची वात हे जीवा आणि शिवाचं प्रतीक असतं, म्हणून दुहेरी कापसाची वात लावायची असते. आणि जर तुम्ही गाईचं तूप घातलेलं असेल तर त्या दिव्यामुळे तुम्हाला फुलवात लावायची आहे. आता फुलवात ही कशी असते सर्वांनाच माहित आहे. तर ती तुम्हाला तुपाचा दिवा घेतला असेल तर त्यामध्ये लावायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मूठभर चना डाळ ठेवायची आहे. चना डाळ ही जी पिवळ्या रंगाची असते त्याला हरभरा डाळ देखील असे देखील म्हणतात, तर ती ठेवायची आहे. तर हरभरा डाळ जी आहे तर ती भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि गुरुवारच्या दिवशी या चणा डाळीला खूप सारं महत्त्व असतं. म्हणून तुम्हाला मूठभर चणा डाळ प्लेटमध्ये ठेवायची आहे. त्यावर चणा डाळीवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे. तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हळद घालायची आहे. यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं असतील तर ती अर्पण करायची. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम श्री श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर 108 वेळा तुम्हाला शक्य नसेल तर तो तुम्ही 11 वेळा तरी या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि तो दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडापाशी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. या केळीच्या झाडाला देखील तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचं आहे आणि तिथे हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. कारण बघा केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग हा हिंदू धर्मात पूजेसाठी अवश्य वापरला जातो. केळी जे आहे तर ते अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. या केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात आणि गुरुवारी तिथे हा दिवा लावल्याने त्यांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. इतकं महत्त्व या वृक्षाला दिलं जातं आणि म्हणून आज संध्याकाळी हा दिवा तिथे आपल्याला अवश्य लावायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना ही देखील व्यक्त करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलून घ्यायचं आहे. दिव्याखाली चणा डाळ असणार आहे तर ती तुम्हाला तिथेच त्या वृक्षाच्या मुळापाशी म्हणजे केळीच्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायची आहे. त्यानंतर तिथे असणाऱ्या कीटक, मुंग्या, पक्षी येऊन ती डाळ खाऊन जातात आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. तर अशा पद्धतीने एक दिवा आपल्याला आज संध्याकाळी अवश्य तुमच्या घराजवळ केळीचं वृक्ष असेल तर तिथे लावायचा आहे. त्याचबरोबर आज आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. सेम प्लेटमध्ये चणा डाळ घ्या. चणा डाळवरती तुम्हाला असाच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तेलाचा किंवा तुपाचा. हा दिवा तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे, त्या कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. ईशान्य दिशेला त्या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा नक्की लावा. जर तुमच्या घराजवळ केळीचं वृक्ष नसेल, तर मग या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्येच ईशान्य दिशेला हा दिवा लावू शकता. कारण ती देखील भगवान विष्णूचीच दिशा आहे. त्यामुळे तिकडे हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला शक्य असेल तर केळीच्या वृक्षापाशी तसेच आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये या दोन्ही ठिकाणी तुम्ही दिवे लावायचे आहेत. जर आपण घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला हा दिवा लावला तर घरात सुखशांती, समृद्धी नांदते. घरातील दरिद्री, गरिबी ही देखील दूर होते. त्याचबरोबर तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणून आज संध्याकाळी तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आज साक्षात लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच येत असते. म्हणूनच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे. तसं तर दररोज आपण या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावतो. परंतु ते शक्य होत नसेल तर किमान आज गुरुवारी तुम्हाला आवर्जून हा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरावर सतत संकट, अडचणी येत असेल, तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे किंवा तुम्हाला शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल, शत्रू तुमच्यावर गुप्त वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. त्या पांढऱ्या रंगाच्या धागाला थोडीशी हळद जी आहे तर ती ओली करून त्या धागाला लावायची आहे आणि यानंतर हा धागा तुम्हाला तुळशीची जाड फांदी आहे तर त्या फांदीला 3 वेढे देऊन हा पिवळा धागा आहे तर तो बांधायचा आहे. दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. हा धागा बांधल्यानंतर सुद्धा घरात सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. सर्व अडचणी, अडथळे, शत्रू हे देखील दूर होतात आणि म्हणून हा उपाय तुम्ही करू शकता. आज
तुळशीला तुम्हाला हळदयुक्त पाणी जे आहे ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. कारण हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि जर आपण हळद मिश्रित पाणी जे आपण आज तुळशीला अर्पण केले, तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका पुढल्या नवीन व्हिडिओतर्फे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.